हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत परीक्षा सुधारणा कृती दल एक्झाम रिफॉर्म्स टास्क फोर्स घोषणा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर ही घोषणा केंद्र सरकार आणि NTI म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या पेपर लीक प्रकरणानंतर करण्यात आली होती. घोषणा कधी आणि का? कधी तर जून-जुलै 2024मध्ये नीट UGC नेट पेपर लीक नंतर. का तर देशभरातील भरती आणि प्रवेश परीक्षा पारदर्शक, फसवणूक मुक्त आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी. तर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. कृती दलाचे प्रमुख कोण? तर अध्यक्ष आहेत डॉक्टर के राधाकृष्णन, इस्रोचे माजी अध्यक्ष आणि IIT कानपूरचे अध्यक्ष. कृती दलाच्या 7 मुख्य शिफारशी किंवा घोषणा काय आहेत ते पाहूया. तर कायदा पब्लिक एक्झामिनेशन ॲक्ट 2024 लागू. पेपर लीकला 10 वर्ष शिक्षा आणि 1 कोटी दंड. तंत्रज्ञान सर्व परीक्षा CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि डिजिटल सेफ वॉल्टमधूनच. सुरक्षा तर प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक, स्टोरेजसाठी 3 स्तरीय सुरक्षा प्रोटोकॉल. तसेच NTA सुधारणा. NTA डेटा सिक्युरिटी, प्रश्न बँक आणि IT सेल मजबूत करणे. परीक्षा केंद्राची जिओ टॅगिंग आणि CCTV अनिवार्य. पुढे पाहूया. विसेल ब्लोअर पेपर लीकची माहिती देणाऱ्याला बक्षीस आणि संरक्षण. पुढे पाहूया. सामाजिक माध्यम परीक्षा दरम्यान सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल. याचा परिणाम काय झाला? तर नीट, JEE, CUET आता जास्त सुरक्षित CBT मोडमध्ये. भरती परीक्षा SSC, रेल्वे, बँक परीक्षा पण याच नियमांनी होणार आहेत. राज्य महाराष्ट्र, राजस्थानसारख्या राज्यांनी पण असे कायदे केलेले आहेत. प्रश्न कसा विचारला जातो ते पाहूया. पेपर लीक रोखण्यासाठी केंद्राने स्थापन केलेल्या कृती दलाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर के राधाकृष्णन. पुढचा प्रश्न पाहूया. पब्लिक एक्झामिनेशन ॲक्ट 2024 नुसार पेपर लीक केल्यास कमाल शिक्षा किती? उत्तर आहे 10 वर्ष तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयापर्यंत दंड. तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर परीक्षा सुधारणा कृती दल पेपर फुटीला पूर्णविराम देणारा प्लॅन आहे. पेपर लीक देशद्रोह असा संदेश देण्यासाठी हा कायदा आणि टास्क फोर्स आणलेला आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.